सर्व सन्माननीय नेते आणि महापालिका आयुक्तांना भेटायला सगळं होतं त्या त्याच्यावर. परंतु आयुक्तांनी चर्चा करताना ते म्हणाले की तुम्ही एएमसी आणि ऍसिस्टंट कमिशनरची चर्चा केली आहे ना. त्यावेळी आमचे वापर म्हणाले की त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं, पण पुढे काय करायचं आम्ही ते लेखी मागितलं होतं, ते काय त्यांनी लेखी दिलेलं नाही आहे. आणि आयुक्तांना सांगितलं आम्हाला ह्या प्रश्नावरती खातेकरणाच्या विरुद्ध, कंत्राट सिस्टमच्या विरुद्ध आम्हाला तुमच्या बरोबर आम्हाला चर्चा करायची आहे आणि ती चर्चा 1-2 तासाची आम्हाला ती करावी लागणार आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला पाहिजे. परंतु त्यांच्या एकंदर बोलण्यावरून त्यांचं म्हणणं आहे की काही कामाचा म्हणजे आमच्यावरती तसा आर्थिक काही भाग पडणार नाहीये आणि त्यामुळे तुम्ही काही युनियनने काही पॅनिकमध्ये येऊ नका. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील, त्यांना आम्ही कोणालाही काढणार नाही आहोत कामावरून. कायद्याने सुप्रीम कोर्ट सुद्धा काढू शकत नाही. या कायमच्या नोकऱ्या या शेड्यूल पोस्ट आहेत त्या वाचल्या पाहिजे. आणि आम्ही सांगितलं की एका कामासाठी तुम्ही 2 लोकांना तुम्ही पगार देण्याचं काम करता. आमचे 15,000 लोक टोटल आहेत. त्या 15,000ला तुम्ही जर दुपारला काम जर दिलं तर त्या ठिकाणी येणारा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो स्वतःची माणसं घेऊन येणार आहे. म्हणजे कंत्राटदाराला पण हे पैसे देणार आणि महापालिका कामगारांना पण देणार. आम्हाला एक भीती अशी आहे की उद्या जे आता सेक्शनमध्ये होणार म्हणजे रस्त्यावरती सफाई कामगार उद्या ते म्हणतील ऑलरेडी आमच्याकडे जास्त आहेत, आम्ही तुमच्या मुलाला पेटीकेस देऊ शकत नाही, आम्ही तुमच्या वारसांना आम्ही वारसा हक्काच्या लाड बागेच्या शिफारशी सुनार, आम्ही तुम्हाला नोकऱ्या तुम्हाला देऊ शकत नाही कारण आमच्याकडे ऑलरेडी कामगार जास्त आहेत. तेव्हा एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो, 2 बसू शकत नाही. हे त्यांना आम्ही सांगितलं तरी पण आयुक्त म्हणाले की ठीक आहे पाहिजे तर आम्ही चर्चा करू. पण आम्ही आता हे केलेलं आहे की आम्ही प्रशासनावरती आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की काही झालं तरी कामगारांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी, कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या वाचवून त्याला कायम करण्यासाठी आम्ही उद्यापासून विभागवार चौथ्या वाईज आम्ही सगळ्या ठिकाणी मिटिंग आमचे नेते मंडळी घेणार, कार्यकर्ते घेणार, सेक्रेटरी घेणार, उपाध्यक्ष मिटिंग घेणार आणि 30 तारीखपर्यंत आम्ही कार्यक्रम दिलेला आहे की आम्ही 23 तारीखपासून 30 तारीखपर्यंत झोन वाईज आम्ही निदर्शन करणार. त्या ठिकाणी सगळ्या खात्याचे लोक त्या ठिकाणी येणार. तर सगळे खाते अशासाठी मी म्हणतो की आज हॉस्पिटलला 50% कामगार आहेत. आज मलनिर्माण खात्यामध्ये म्हणजे पंपिंगला 48% रिक्त जागा आहेत. रोड रिपेअर ड्रेनेजला कामगारच नाहीत, 4 मुकादम 2 कामगार. उद्या हे सगळं खाजगीकरण जर झालं, या सगळ्या नोकऱ्या गेल्या तर मुंबई महापालिकेमध्ये 57 साली मुंबईची लोकसंख्या ज्यावेळी होती फक्त 57,82,000 झाली आणि आमची संख्या होती 1,57,000. आमचे आकडे नाहीत, प्रशासनाचे आकडे, त्यांची डायरी आहे त्याच्यामध्ये. आज मुंबईची लोकसंख्या ही 2 कोटीपेक्षा जास्त झालेली आहे. आमच्या कामगारांची संख्या पाहिजे होती लेबर अप टू डीएमसी पर्यंत 3 लाख. आज आम्ही आहोत फक्त 85,000वरती. आणि उद्या ही मागच्या दारांच्या कॉन्ट्रॅक्टरची भरती जर झाली आणि कायम कामगार ज्या आहेत आता जवळजवळ 67,000 या रिक्त जागा आहेत, ज्या परमान स्वरूपाच्या जागा होत्या, यांनी हायब्रिड स्टाईल केलेल्या आहेत. आमचं म्हणणं त्या सगळ्या जागा तुम्ही भरल्या पाहिजेत. एका बाजूने कायम जागा पद भरणार नाहीत, प्रमोशन देणार नाहीत आणि ही कॉन्ट्रॅक्ट सिस्टमाने ही जीवघेणी ठरणार. म्हणून आम्ही ठरवलं सैनिक तुटवा तो पारामिक तुटो. आम्ही सगळ्या नेते मंडळी आम्ही सगळ्या संघटना एकत्र झालेल्या आहेत आणि आम्ही ठरवलं की ह्या जर खाजगीकरण करणार असतील, हे जर कंत्राटी सिस्टम करणार असतील, आम्ही ते होऊ देणार नाही. आम्ही त्यासाठी लढू. मग आम्हाला न्यायालयामध्ये जी लढाई करावी लागतील न्यायालयाची करू, रस्त्यावरची लढाई असेल तर आम्ही रस्त्यावरची करू, असं आम्ही सर्व नेत्यांनी ठरवलं. आमच्या सगळ्या लोकांनी, सगळ्या पुढाऱ्यांनी जे मांडलं ते आयुक्तांना जवळजवळ पटल्यासारखं झालेलं आहे की कुठेतरी याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, कुठेतरी याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीचं काहीतरी राजकारण आहे. आणि मग अशा पद्धतीने जर कामगार कर्मचाऱ्यांना आपण भेटीस धरणार असू तर आयुक्तांना सुद्धा कुठेतरी असं ठरलं की बाबा आपण या युनियनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बसावं, बोलावं आणि त्याच्यातून मार्ग काढावा. म्हणून आयुक्त सुद्धा आम्हाला एक आठवड्याभरामध्ये मीटिंग देणार आहेत. आम्ही आमचे सगळे युनियनचे पुढारी त्या ठिकाणी आम्ही जाणार. आमच्याबरोबर काही एक्सपर्ट, आमचे जे काही टेंडरच्या संदर्भात काही एक्सपर्ट वगैरे असतील ते जातील, त्यांचे पण एक्सपर्ट असतील ते बसतील आणि त्याच्यातून ह्या टेंडरचा संपूर्ण चिरफाड ज्याला आपण म्हणतो ती चिरफाड करण्याचं काम हे आम्ही युनियनच्या माध्यमातून करणार आहोत. कारण हे सगळं भ्रष्टाचाराचं पुराण आहे आणि भ्रष्टाचाराचं पुराण असल्यामुळे आम्हाला धोका आहे की पुढच्या आमच्या कामगार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कशा वाचणार, पुढे आम्ही कामगार कर्मचाऱ्यांना काय नाही देणार आणि कामगार कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे जर आपण वारंवार सोडलं तर मग हे आपले
जी संघटना आहेत, आपल्या कामगार संघटना आहेत, त्या कामगार संघटनाकडे कामगार ज्या आशेने बघतोय की कुठेतरी त्या कामगारांचा कुठेतरी आपण वेगळ्या पद्धतीनं त्यांचा भ्रमनिरास असा होईल. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आयुक्तांनी हे जे टेंडर आहे हे टेंडर त्यांनी अभ्यास करावा आणि टेंडर रद्द करावं आणि खऱ्या अर्थानं जे काही कामगारांचे प्रश्न असतील ते व्यवस्थितरित्या मांडावेत अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे. आणि ते जर आयुक्तांनी मान्य केलं तर मग आम्हाला बाकीचं काही कामगारांना लढाई किंवा का रस्त्यावर उतरणं हे काही नवीन नाही आहे. मुंबई महानगरपालिकेचा कामगार कर्मचारी हा काही नव्याने रस्त्यावर उतरणार नाहीये. पण आजचा जो मेळावा तुम्ही बघितलात, आजचा हा जो संपूर्ण मोर्चा जो तुम्ही बघितलात, तर त्या मेन रोड पासून इथपर्यंत जवळजवळ 20 ते 25 हजार कामगार आजच्या मोर्चाला सामील झाले होते. सगळ्या थरातील लोक आले होते. इंजिनियर पासून अगदी आमचे कॉन्ट्रॅक्टरचे लोक असतील, बाकीचे काही कॉन्ट्रॅक्टचे काही मंडळी वगैरे असतील, इतर कामगार आहेत, डॉक्टर्स आहेत, सगळे मंडळी या मोर्चामध्ये आज सहभागी झाली होती. याचं कारण असं की त्यांना सुद्धा धोका जाणवतोय की पुढे काय होईल, या मुंबई महानगरपालिकेचं काय होईल, या मुंबईचं काय होईल, मुंबईचं हे जे सगळं चाललेलं आहे याच्यामध्ये आपण काय करू शकतो, या सगळ्या गोष्टीचा धोका हा सगळ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या पुढे उभा असल्यामुळे आजचा मोर्चा हा जबरदस्त मोर्चा या ठिकाणी झालेला आहे. आता त्याचा या मोर्चाचं जे काय झालं असेल, छायाचित्रण झालं असेल, तुमच्या माध्यमातून झालं असेल, तर ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्या ठिकाणी जे बसलेले आमचे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांपर्यंत गेलं पाहिजे, आयुक्तांना कळलं पाहिजे. या मोर्चाच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या जर आपण मान्य केल्या नाहीत तर आपल्याला पुढे धोका आहे हे आयुक्तांपर्यंत गेलं पाहिजे. हे काम आपण सगळ्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे. आज ज्या पद्धतीनं आयुक्तांनी आमच्या ह्या मागण्याला साथ द्यायला पाहिजे होती, तुम्हाला कल्पना आली असेल की मुंबई शहरातल्या कानाकोपऱ्यातून 27 वार्डातून हजारोंच्या लोक संख्येनं आले आणि ती एकच मागणी होती की हे निघणारं जो टेंडर आहे, जे मुंबई महानगरपालिकेपर्यंत आतापर्यंत जी प्रचलित पद्धत आहे, मोटर लोडरचं काम परमनंट कामगारांच्या हस्ते होत होतं आणि त्याचबरोबर हे 27 वार्डचं काम नवीन टेंडर काढून संपूर्णतः एक कॉन्ट्रॅक्टर नेमून ते काम द्यायचं त्याने निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीची टेंडर प्रक्रिया चालू आहे. आज आयुक्त महाशयांना आम्ही आग्रहानं सांगितलं की हे टेंडर प्रक्रिया तुम्ही मागे घ्या, कारण त्याच्यावर कामगारांच्यावर हा गदा आहे. पण त्यांनी काय तसं रिस्पॉन्स न दिल्यामुळे उद्यापासून आमचं हे जनजागृती आंदोलन संपूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या चौक्यांच्यावर गेट मिटिंगा होतील, तिथं कामगारांना आम्ही आव्हान करू आणि त्याच्यानंतर आम्ही एक झोन वाईज जे मुंबईतले 7 प्रमुख झोन आहेत, ज्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त बसतात, त्या ठिकाणी मोर्चाने जाऊन आमचं पुढच्या नांदी आम्ही सांगायचं काम करणार. आणि त्यानंतर ही 1 तारखेनंतर जर ह्यांनी जबरदस्तीनं हे टेंडर काढल्याचं काम जर केलं तर मुंबईचा चक्का जाम केल्याशिवाय हा कामगार राहणार नाही, अशी आमच्या ह्या संघर्ष समितीची भूमिका आहे.